पक्ष आणि पक्षचिन्ह हे नेहमीच भारतीय निवडणुकांमध्ये महत्वाचं ठरत आलेलं आहे. केवळ पक्षाच्या नावावर आणि पक्षाच्या चिन्हावर निवडून येणारे मात्र खरोखर नेते असतात का याची तपासणी झाली पाहिजे. काही मतदार सुद्धा असे असतात की जे केवळ भावनिकदृष्ट्या पक्ष चिन्हाशी आणि पक्षाच्या नावाशी जोडलेले असतात आणि जेव्हा त्यांना नवीन पर्याय मिळतो जो चांगला असतो, उत्तम असतो, तरी सुद्धा ते त्या उमेदवाराला मत देत नाही असे सुद्धा काही लोक असतात. परंतु आता भारतीय राजकारणामध्ये ही परिस्थिती बदलत चाललेली आहे, कारण की सुशिक्षित लोकांची संख्या वाढलेली आहे. जे एज्युकेटेड लोक आहेत ते आता मतदान करताना उमेदवार कोण आहे हे ठरवून आपलं मत देतात आणि आपला उमेदवार ठरवत असतात. मला असं वाटते की जेव्हा मी सगळं भाषणांमध्ये सांगतो, महाराष्ट्रामध्ये मी फिरतो, तेव्हा लोक मला विचारतात की तुम्ही हे एक तत्व म्हणून खूप छान सांगता, पण मग तुम्ही ज्या गावात जन्मले, तुमच्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे, तिथून कोणता उमेदवार निवडून येतो. तेव्हा मला वाईट वाटते की अजूनही आपण सुशिक्षित समाज झालेला असताना आपल्या इकडची परिस्थिती बदललेली नाही. त्या व्यक्तीला निवडून देताना आपण पक्षचिन्ह आणि पक्ष पाहूनच मतदान जर करत असू तर ते चुकीचं आहे असं मला वाटते. परिवर्तन हा राजकारणाचा नियम झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस एकच माणूस निवडून देणं हे अत्यंत चुकीचं आहे. नागरिकांसाठी ते चांगलं नाही, लोकशाहीसाठी ते चांगलं नाही आणि म्हणून यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून यावेळेस बदल करण्याची संधी आहे. जे स्वतः कर्तृत्ववान आहेत, जे स्वतः काहीतरी कार्य केलेले आहेत, ज्यांना सामाजिक जाणीव आणि सामाजिक संवेदनशीलता आहे, जे लोकांवर प्रेम करणारे आहेत, धर्म जातीमध्ये भेद करणाऱ्या आयडिओलॉजीशी जे संबंध ठेवत नाहीत, अशा प्रकारच्या काही उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे.